नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी महामित्र पॅटर्न ग्रीन सीड प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रतिनिधी. मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंचं खूप स्वागत आणि धन्यवाद करतो. जे काही आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे काही थोडक्यामध्ये माहिती पोहोचेल ते माहिती तुमच्यासाठी खूप काही मूल्यवान माहिती आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधूंनो, आज जो काही हा आपला कांद्याचा प्लॉट आहे, या कांद्याच्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून नियोजन केलेलं आहे. विशेष म्हणजे जे बदलत्या वातावरणामध्ये जे काही बाकीचे काही प्लॉट आहेत, बाकीच्या प्लॉटला जे काही कांद्याचे पाती असतात ते पूर्णपणे सुकून चालले व करपलेले आहेत. या ठिकाणी मित्रांनो, आपलं जे काही शेतकरी बंधू आहे, जे काही गेल्या वर्षी आपण यांनी कांदे लावले होते, ज्यावेळेस ते आमची फर्स्ट टाईम भेट झाली होती, त्या भेटीमध्ये आपण त्यांना एक आश्वासन दिलं होतं की जे काही तुमचे इच्छा आहे त्या इच्छेनुसार तुमचं जे काही उत्पन्न आहे उत्पन्न वाढेल. आणि खरोखरच त्यांचं मागच्या काही गेल्या वर्षी कांद्याचं खूप काही भरघोस उत्पन्न झालं होता. आणि हा जो काही प्लॉट आहे हा कंपनीचा आहे, उत्पादनाचाच आहे, बियाण्याचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, याही वर्षी आपण हा प्लॉट हाताखाली घेतलेला आहे. आणि जे काही या प्लॉटची क्वालिटी आहे, क्वालिटी खूप काही चांगल्या पद्धतीची आणि टिकून क्वालिटी आहे. तर सर्वप्रथम आपण थोडक्यामध्ये आपले जे काही शेतकरी बंधू आहेत त्यांचं नाव आहे विजय भाऊ राठोड, यांचं तालुका जो आहे अंबड. तर या ठिकाणी आपण जे काही शेतकरी बंधूकडून थोडक्यामध्ये मनोगत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी माझा तुमचा मोबाईल नंबर सांगतो, 8698521383. भाऊ विजय भाऊ राम राम. विजय भाऊ, तुमचं नाव आणि गाव, मोबाईल नंबर सांगा. विजय रामराव राठोड. अच्छा, मोबाईल नंबर आहे 9767295475. तुमचं गाव? राणींचे गाव. बरं, या ठिकाणी जे काही आपण सुरुवातीला हा जो काही फर्स्ट डोस आहे, फर्स्ट डोस आपण काय वापरलेले, DF 7777 आणि याच्यासोबत काय वापरलेले, शिवास वापरलेले. बरं विजय भाऊ, आपण जे काही सुरुवातीला जे काही डोस वापरलेले त्याच्या अगोदरची जी काही क्वालिटी होती, ते कुठं मोठं आपले जे काही झाडं होते, झाड पूर्णपणे पिवळा होता, जो काही कांदा होता पूर्णपणे पिवळा होता आणि बिलकुल लगे कमजोर होता. आणि जे फुटवेची संख्या आहे ते फुटवेची संख्या पूर्णपणे स्टॉप होती आणि फुटवे नव्हते. बरं, ते सोडले. हे आपण जे काही पॅटर्नचे जे काही मॉलिक्यूल सोडलेले, त्याच्यानंतर तुम्हाला कशी क्वालिटी वाटली आपल्या प्लॉटची? त्याच्यानंतर लयच फरक पडलेला आहे आम्हाला. फरक चांगला पडलेली, म्हणजे फुटवेची संख्या जी आहे तुमची गेल्या वर्षी जशी होती तशी वाढलेली आहे. बरं, या ठिकाणी जे काही क्वालिटी आपल्या पातीचे जे काही शेंडा तो करपलेला दिसतो का आपल्याला? नाही. बरं, सतत आपल्या भागामध्ये धुई वगैरे धुकं वगैरे चालूच राहतात. बरं, थंडी कधी कडाक्याची, कधी ऊन, कधी सूर्यप्रकाश जास्त राहतात, तापमान खालीवर चढत राहते. तरी पण अशा क्वालिटीमध्ये देखील आपला प्लॉट अशा समाधानकारक आहे वाटतं तुम्हाला? समाधान वाटतं. बरं, या ठिकाणी हेच उत्पादन नव्हे तर जे काही बाकीचे काही मॉलिक्यूल आहे पॅटर्न ग्रीन सीडचे, ते पूर्णपणे वापर केलेले आहेत. परत या ठिकाणी जे काही आपल्या कांद्याच्या प्लॉटला आहे, थ्रिप्स, अळी, तुडतुडा, पांढरी माशीसाठी जे काही आपण मायाजाळ वापरलेले, याच्यामुळे तुमचं पूर्णपणे कंट्रोल झालेले. याच्यामध्ये तुम्ही फक्त बुरशीनाशक वापरलेले मॅनकोझेप. बरं, या ठिकाणी तुम्हाला याचं पण कसं रिझल्ट वाटला? थ्रिप्ससाठी रिझल्ट चांगला वाटलेला मला. बरं, आता तुम्ही जे काही आपले जे तालुक्यातले जे काही शेतकरी असतील, जे काही आपले जालना जिल्ह्यातले शेतकरी बंधू असतील, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? आपल्या कांद्याविषयी वापरणे योग्य आहे का प्लॉट? वापरण्यात एकदम सुपर क्वालिटी आहे. क्वालिटी चांगली आहे. आणि तुम्हाला सर्वसाधारणपणे जे काही गेल्या वर्षी तुम्हाला उत्पन्न झाला होता, एका एकरामध्ये तुम्हाला किती, 4.5 क्विंटल एका एकरामध्ये झाला होता. पण या वर्षी तुम्हाला काय अपेक्षा आहे की काय तुम्हाला उत्पन्न निघालं पाहिजे? 15-16 क्विंटल निघाल पाहिजे यावर्षी. नाही, 15-16 म्हणजे तुमचं उत्पन्न म्हणजे शेती आता पूर्णपणे तुमची किती एकर जमीन आहे? सगळे 4 एकर जमीन आहे. 4 एकर मध्ये 15 क्विंटल तुमचं अपेक्षित आहे. नक्कीच या ठिकाणी असे क्वालिटी असल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटते की निघेल का उत्पन्न? निघेल. बरं, या ठिकाणी जे आपले जे काही शेतकरी बंधू आहेत तुम्ही त्यांना सांगू शकाल की हे जे काही 7777 DF आहे व जे काही समजा मायाजाळ हा थ्रिप्स, अळी, तुडतुड्यासाठी प्रोडक्ट आहे, याचे 100% तुम्हाला रिझल्ट आलेली, म्हणजे वापरणे योग्य आहे. तर धन्यवाद भाऊ विजय भाऊ, तुम्ही थोडक्यामध्ये माहिती दिल्याबद्दल. जे काही आपली कंपनी प्रतिनिधी आहे, जे आपले जे शेड प्लॉट आहे त्यांचं कैलास जाधव म्हणून नाव आहे. कैलास भाऊ सर रामराम. तुम्हाला चांगलं वाटतंय प्लॉट? चांगला वाटतं. बरं, क्वालिटी चांगली वाटते? हा तुमच्याच कंपनीचा प्लॉट आहे, तुम्हाला ते व्यवस्थित वाटते? बरं, तुम्ही आपले जे काही शेतकरी बंधू आहेत त्यांना काय संदेश देऊ शकाल? सध्या तर या आता पवार सरांच्या मार्गदर्शनासाठी नाही का चांगली जी औषधं वगैरे पहिल्यापासून त्यांचीच चालू आहे बरं का. तर आता हे औषधं वगैरे वापरल्यानंतर खूप काही चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहे. या ठिकाणी मर वगैरे तर कुठं दिसत नाही? मर वगैरे नाही, धुकं वगैरे बरेच काही वातावरण क्लायमेट खूप चेंज होतोय. दुसऱ्या प्लॉट मध्ये ज्यांनी वापरलेलं नाही, बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आपण, बरंच काही फरक त्यांच्यात आणि याच्यात खूप काही फरक आहे. बरं, आपल्या या ठिकाणी 250 ते 300 शेतकरी बंधू आहेत. त्याच्यामध्ये आपले जे काही फार्मर आहेत त्यांना तुम्ही आपले प्रोडक्ट सजेशन करू शकाल? करू ना काही अडचण नाही. धन्यवाद कैलास सर तुमचं, आणि धन्यवाद भाऊ. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.